आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून चंडीची ती त्यास मराठे दुर्गेचे ते आस मराठे इसे अडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्याड जाती मराठे अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव दन त्यांचे दानदेवीची खण 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 मनी स्वराज्य दन 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 शिवरायांची अन मराठे जिजामातेचा मान मराठे उडत जाती शत्रू सारा भगवाच्या दणात रोवे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे. रणधुळे रक्त जळे वैरी पळे धक्क धिंग काळ हा मृत्यूचा रक्ताने माखला रणात धावला शक्ती हस्ते अहं पातुं विरकृते रक्त स्नानमहं कर्तुं तपरिते अरिमुंड भस्मं कर्तुं रक्षाकृते मस्तक खड्ग छिन्नं कर्तुं धर्महिते शं 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 शंकराय रक्त अर्पण रंग 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 रणधीराय स्वेद अर्पण हम 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 हनुमताय प्राण अर्पण कं 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 कालिकाय मुंड अर्पण नाद गूंजे दिगंबरा डम 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 रक्तामंदी उसळता पतलावा शिवराय शब्दाची अनामाला वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू जिंकून नाचवू ध्वज भगवा. आपण कोरोनाच्या काळाच्या आधी जवळजवळ राज्यामध्ये 56 ते 57 मूक मोर्चे, एक आदर्श मूक मोर्चे मराठा महासंघाने काढले. पण या
मूक मोर्चाच्या निमित्तानं सरकारला किंवा कुणालाही याची जाग आली नाही आणि परत एकदा मराठा समाजाला वाऱ्यावर सोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं गेलेलं आहे. माझं सकल मराठा समाजा वतीनं एवढंच आव्हान आहे की आम्हाला कोणाचंही आरक्षण किंवा कोणाचंही आरक्षण घेऊन आम्हाला आरक्षण नको आहे. आम्हाला आमचं स्वतंत्रपणे आरक्षण पाहिजे. या मागणीसाठी आणि जे आपल्याला आरक्षण मिळावं या हेतून उपोषण आमर उपोषणला बसलेले आहेत ते मनोज दादा जरांगे पाटील यांना पाठिंबा किंवा यांच्या समरणार्थ आपण या ठिकाणी मोर्चा काढला. खरं आरक्षणची काय किंमत आहे ही UPSC किंवा MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा पोलीस भरतीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा शैक्षणिक विद्यार्थ्यांना याची जाणीव झालेली आहे. आपला एक ठसा उमटवलेला आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे, जे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे, त्यामुळं गरजवंत मराठ्याला आरक्षण मिळेल असं वाटायला सुरुवात झालेली आहे. आता हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे आणि त्यासाठी सत्ताधारी पक्ष आणि बाकीचे विरोधी पक्ष यांची एकजुटीने मला वाटतंय उद्या एखादा निर्णय होण्याची शक्यता आहे. या क्रांतीमध्ये बेवास्करांचाही वाटा असावा म्हणून आज आपण कॅन्डल मार्च किंवा मेणबत्ती मोर्चा काढला. आणि अशी ह्या गावाला फार मोठा इतिहास आहे आणि या गावामध्ये क्रांती हा शब्द काही नवीन नाही आणि म्हणून तर आज मराठा बांधव आपण या ठिकाणी पक्ष बाजूला ठेवून वैचारिक मतभेद बाजूला ठेवून सर्व एकत्र आलोत. त्याबद्दल सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. हा लढा आज उद्या संपणारा नाही. एखाद्या वेळेस ह्या लढ्याला जर ताकद कमी पडते असं वाटलं तर बेवास्करांची एक जबाबदारी आहे. राज्याचं लक्ष असतंय बेवाशीकडं की आपण लोकांनी त्या ठिकाणी उठाव केला पाहिजे आणि बेवाशीनंच केलेला उठाव हा नेहमी विजयाप्रत जातो. हा इतिहास आहे. क्रांतीची भूमी आहेच. गावानं आज पाठिंबा दिला ही चांगली गोष्ट आहे. मला कौतुकानं आणि अभिमानास्पदरित्या सांगावंसं वाटतंय की आपले ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत साळुंखे यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षण मिळावं यासाठी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे. हा राजीनामा देणं एवढं सोपी गोष्ट नाही, कारण हा मोठा त्याग आहे आणि म्हणून मी त्यांचं विशेषतः कौतुक आणि अभिनंदन करतो. पुढच्या लढाईचं स्वरूप या ठिकाणी आपले गणेश साळुंखे आहेत, दत्ता शिपेकर आहेत, हे नेहमी पुढं होत आहेत. त्यांच्या पाठीशी आपण उभं राहण्याची गरज आहे. आपले मतभेद वैचारिक खेळेदावे बाजूला ठेवून ही तरुण मंडळी, बाकीची सगळी मुलं आहेत, ही छोटी छोटी मुलं आहेत, खरं म्हणजे ही अभिमानाची गोष्ट आहे. तर आपण हा लढा पुढे नेटाने चालू राहावा यासाठी प्रयत्न करायचे आहेत. ह्या तरुण कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपणाला ठामपणे उभं राहायचं आहे आणि हा लढा मध्येच थांबू नये. यामध्ये एक पत्रकार म्हणून मला असं वाटतंय की मनोज जरांगे पाटील यांनी लढाई तर जिंकलेली आहे आणि एखाद्या उपोषणानं एखादं सरकार हलण्याची पहिली स्थिती नाही. याच्या अगोदर अण्णा हजारेंनी राळेगण सिद्धीला केलेलं उपोषण
ज्याच्यामुळे आपणाला माहितीचा अधिकार मिळाला. आणि आज हे दुसरं एका छोट्या शेतकरी माणसाचं आंदोलन आहे. लक्षात घ्या, हा काही फार मोठा माणूस नाही, पण जर एखाद्या सर्वसामान्य माणसानं ठरवलं तर सरकार देखील नतमस्तक होतं, हादरून जातं. याचं एक उदाहरण म्हणून जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे आपणाला बघावं लागेल. विषय आहे तो बरेच वर्ष झालं चाललेला आहे आणि मला वाटते मराठी समाजाला एक प्रश्न विचारला जातोय की तुम्हाला आरक्षण का हवं आहे. तर मी त्याबद्दलच 2 मिनिटं फक्त बोलतोय की आरक्षण हा जो भाग आहे तो स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये सुरू झाला. स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून कायदेशीर आरक्षण दिलं. पण या आरक्षणाची सुरुवात आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी सुरू केलं. कोल्हापूर संस्थानमध्ये ज्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळेला आरक्षण जाहीर केलं त्यावेळेला देशावरती इंग्रजांचं राज्य होतं आणि ही बातमी इंग्रजांच्या पर्यंत पोहोचली. अनेक इंग्रजांची टीम, एक अधिकाऱ्यांची टीम राजश्री शाहू महाराजांना भेटायला गेली की तुम्ही आरक्षण का दिलं. राजश्री शाहू महाराजांनी त्या आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांना काहीही बोलले नाहीत. त्यांना म्हणले चला आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि एका मोठ्या मैदानामध्ये त्यांना घेऊन गेलेत. मैदानाच्या एका बाजूला त्या आलेल्या सर्व ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांनी बसवल्यानंतर त्या मैदानाच्या बाजूला त्या मैदानाच्या मध्यभागी चारा ठेवलेला, चारा म्हणजे गवताच्या पेंड्या ठेवलेल्या होत्या आणि एका बाजूला घोड्यांचा पागा होता. सर्व अधिकारी बसले आणि मग शाहू महाराजांनी आदेश दिला की त्या पाग्यामध्ये असलेले सगळे घोडे काय करा, मैदानावरती सोडा. आणि क्षणाचाही विलंब नव्हता त्या पाग्यामध्ये असणारे 50-50 घोडे अत्यंत वेगाने त्या मैदानाच्या मध्यभागी जो चारा ठेवला होता त्या ठिकाणी धावले आणि क्षणार्धात तो चारा संपला. आणि मग त्या बसलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांना त्याचं उत्तर मिळालं. ते उत्तर असं होतं की जे सशक्त घोडे होते त्यांनीच तो चारा खाल्लेला होता आणि जे दुर्बल घोडे होते, जे अशक्त घोडे होते ते उपाशी राहिलेले होते. त्यामुळे शाहू महाराजांनी जी आरक्षणाची सुरुवात केली ते समाजामध्ये असणाऱ्या जे दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकाला सबल करणं, सक्षम करणं यासाठी त्यावेळेला आरक्षण सुरू केलं. स्वातंत्र्यानंतर आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून त्याला कायदेशीर मान्यता दिली आणि मला वाटतंय स्वातंत्र्यानंतर हा आपला जो खूप मोठा मराठा समाज आहे की ज्यानं स्वातंत्र्यानंतर सुद्धा या देशाच्या महत्त्वाच्या राजकीय सामाजिक क्रांतीमध्ये हा मराठा समाज अग्रभागी आहे. आणि अलीकडल्या काळामध्ये आपण जर बघितलं तर मला वाटतं हा समाज दिवसेंदिवस दुर्बल होत चाललेला आहे आणि मग त्याला जर न्याय द्यायचा असेल तर मला वाटतं यासाठी मराठा आरक्षणाची खूपच गरज आहे. एक प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी होऊन जरांगे पाटील हा एक साधासुद्धा नेतृत्व करायला लागलेला आहे. त्याच्या पाठीमागं सर्व गट तट सर्व पक्ष बाजूला ठेवून संबंध महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचबरोबर अन्य समाजाने देखील या मागणीला जोरदार असा पाठिंबा दिलेला आहे. मी आत्ताच डॉक्टर साहेबांनी आणि सरांनी जे आवाहन केलं, बिळाशी एक पुरोगामी विचाराचं आपलं गाव आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळाचा डॉक्टर साहेबांनी किंवा सरांनी उल्लेख केला. त्याही वेळा आपण 1930 साली झेंडा सत्याग्रहाच्या माध्यमातून केवळ मराठा समाजच नाही सर्व जाती धर्माचे लोक 12 बलुतेदारासह आपण एकत्रित येऊन तो लढा 52 दिवस आपला तिरंगा झेंडा या ठिकाणी फडकवलेला आहे. तसंच आज जो आपण या ठिकाणी कॅन्डल मोर्चा आणि मराठा समाजाला आरक्षणासाठी जी आपली भावना व्यक्त केलेली आहे
आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे काहीतरी निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. डॉक्टर साहेबांनी पण सांगितलं की एवढा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे की काहीतरी निर्णय उद्यापर्यंत सरकारला घ्यावाच लागेल आणि तो प्रश्न सुटेल. समजा सुटलाच नाही तर शांततेच्या मार्गानं जे म्हणून काही आंदोलन किंवा उपोषण असेल, जो काही आपण निर्णय सगळे घ्याल त्यामध्ये आपल्या गावातील आमचे सगळे जे बलुतेदार समाज आहे त्यामध्ये सहभागी असू. आज की एक मराठा, एक मराठा. आता आपल्या गावातील जे मान्यवर आहेत त्यांनी आपापले विचार मांडले. विचार मांडताना नाहीतर आपण जे आता लोक मोर्चा जो काढला तो आज मनोज जरांगे जे आपल्यासाठी आणि ह्या मुलांच्या भविष्यासाठी जे आता हे त्यांचं दुसरं उपोषण आहे. आपण ही जी लढाई आहे ही कायम अशा पद्धतीनं चालू ठेवली पाहिजे. एक साधा विषय माझा सुद्धा त्या सरकारला आहे की ह्यांना ज्यावेळी पेन्शन ज्यावेळी मंजूर होतीये त्यावेळी त्या पेन्शनला कुठलाही ठराव नाही, याचिका कोर्टात त्यांच्या विरोधात पण गेलेले आहेत. पण पेन्शन त्यांची बंद आहे का? त्या पद्धतीनं आपलं जे आरक्षण आहे जर हे सरकार का देऊ शकत नाही? प्रत्येक वेळी कायद्याच्या चौकटी कायद्याकडे ज्यावेळी आमच्याकडे आणि हायकोर्टाकडे ज्यावेळी बोटं धावतात. आरक्षण हे बहुसंख्य आम्ही मराठा समाज आहे. ज्यावेळी आम्हाला आरक्षण 70 वर्षात मिळालं नाही आणि आम्ही आज का मागतोय? कित्येक लोक आज मराठी असून नावाला मराठी आहेत, घर मोठण पोकळ वासा अशी परिस्थिती झाली आहे. जो स्वतः ज्यावेळी पोरगा आपलं इंजिनियर डॉक्टर कुठं होत नाही आणि आज मराठा असून तुम्ही कुठेतरी शिपाई पदाची कामं करता, हे म्हणजे अक्षरशः आपल्याला हा अपमानास्पद आज परिस्थिती कुणी आणून ठेवली? हा सरकारला जाब विचारायसाठी आपला आता हे पुन्हा इथून पुढचा लढा चालू होणार आहे. ह्यासाठी प्रत्येकानं आपल्या पद्धतीनं सजग राहिलं पाहिजे. आज आपल्या ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत साळुंखे यांनी राजीनामा दिला. कुठला आमदार खासदारने का राजीनामा दिलेला नाहीत? ही सुरुवात आमच्या गरिबांच्या लोकप्रतिनिधीपासूनच सुरुवात का? हे कशासाठी? हिने फक्त मजा बघायसाठी आहे का? आणि मराठ्यांच्यासाठी मराठा हा सक्षम हा आहे 100% आणि तो राहणार. आणि मनोज जरांगेंचं जर इकडं तिकडं जर काही वाईट झालं तर ह्याला सर्वस्वी जबाबदार पुन्हा हे सरकार आहे. आणि ह्यातून जो उद्रेक होईल तो ह्या सरकारला परवडणारा नाही. त्यामुळे लवकरात लवकर ह्या सरकारनं निर्णय घ्यावा. ह्यासाठी लढायला आम्ही तत्पर आहे. आटकेपार झेंडा या मराठ्यांनी लावलेला आहे. आणि जर आज आमच्या जर सर्वसामान्य मुलांच्या घरात 2 टाइमची जर आपण जेवण जर आपण जेवू शकत नाही आणि ही परिस्थिती मराठ्यांच्यावर कुणी आणली? एक समाजात श्रीमंत गरीब हा भेद होत चाललाय. कित्येक पोरांची आज अवस्था वाईट बघतोय. 80-90% मार्क पाडून ही मुलं कुठेही इंजिनियर डॉक्टर केला प्रवेश घेऊ शकत नाहीत आणि 40% वाले डॉक्टर होतात. हा फरक भेदभाव कुणी केला? ह्याला कारणीभूत कोण आहे? आर्थिक निकष जर आज काढला तर ह्या सगळ्यात मागे आर्थिक निकषात मराठी सगळ्यात मागे आहे. माझी सरकारला ही विनंती आहे की 100% ह्याच्यात लवकरात लवकर निर्णय व्हावा. जर मराठे पेटले तर हे कुणालाही परवडणार नाही, अख्ख्या हिंदुस्थानाला परवडणार नाही. त्यामुळे मनोज जरांगेच्या पाठीमागं आमचं बिळाशी गाव हे अगदी ठाम राहणार आहे आणि इथून पुढे ज्या ज्या गोष्टी होतील, ज्या ज्या पद्धतीने आंदोलन होतील त्यामध्ये अग्रेसर राहील. हे जो कार्यक्रम जो आता या सगळ्यांनी पुढाकार घेऊन जो केला आपल्या मराठ्यांनी आणि ह्या सर्व समाजसेवक 12 बलुतेदार सुद्धा समाजाने जो पाठिंबा दिला त्यांचा मी आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. दगदगत्या स्वातंत्र्याचं स्वप्न उराशी बाळगलेले राजमाता जिजाऊ या स्वराज्य स्वप्न सातत्यात उतरणारं छत्रपती शिवाजी महाराज व हे स्वप्न अटकेपार नेणारे छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार वंदन करतो. मुळात आता ह्या मराठा आरक्षणाबाबत जे आपले मराठा योद्धे आदरणीय जरांगे पाटील साहेब यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता त्यांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे. त्यांनी स्वतःच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला स्टेजवर येण्याची पूर्ण टाळाटाळ केलेली आहे. कारण त्यांनी आपल्या कुटुंबापेक्षा हा मराठा समाजच आपलं कुटुंब मानलेलं आहे. आणि आज अखेर त्यांचं 9वा दिवस त्यांनी अजूनही अन्नत्याग पाणीत्याग केलेलेच आहे. त्यांची प्रकृती पूर्ण खालवलेली आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये याचे उद्रेक आता दिसत आहेत. तर या उद्रेकासाठी आपल्या मराठी बांधवांच्या वतीनं व इतर समाजांच्या पाठिंब्यामुळे आपल्या बिळाशीत देखील हा उद्रेक दिसून आला. तो भले अगदी लहान स्वरूपात आहे पण आमची अशी अपेक्षा आहे की ते देखील
या शासनाच्या डोळ्यावरती जावं व या आरक्षणाबाबत त्यांनी मोठ्यात मोठा निर्णय जो योग्यरित्या आहे तेच त्यांनी दर्शवावा. वास्तवता या आरक्षणासाठी आदरणीय जरांगे पाटील साहेब यांनी इतके पुरावे दाखवले आहेत, 1,00,000 समथिंग काहीतरी पुरावे दाखवले आहेत, त्यापैकी 1,900 पुरावे हे रास्त पुरावे गिनले गेलेले आहेत. पण तरी देखील अजूनही या मराठा आरक्षणाबाबत त्यांनी अजून पुरावे मागत आहेत. मग त्याबद्दल हे सरकार नेमकं विचार काय करते हा मोठा प्रश्न झालाय. आज या बेळाशीच्या क्रांतीभूमीमध्ये आपण देखील हा उठावाला पाठिंबा म्हणून हा कॅन्डल मोर्चा जो केला त्याबद्दल या मराठा समाजाचं हे कर्तव्य होतं असं देखील मी म्हणेन. आणि मनोज जरांगे पाटील साहेबांना आमचा पाठिंबा देखील आहे हे सुद्धा सिद्ध होत आहे. यांच्या सर्वानुमते हा निर्णय अगदी बरोबर आहे असा झालाय. तर माझं सर्वांना एक आव्हान आहे, आपण मराठा आणि आपले कर्तव्य म्हणून एक दिवसीय उपोषणाला प्रत्येकानं थोडं थोडं पाठिंबा देऊया. आणि जोपर्यंत हे उपोषणाचा निर्णय जोपर्यंत जरांगे पाटील साहेब स्थगित करत नाही तोपर्यंत याला आपण देखील पाठिंबा देऊया. आपल्या गावात आपल्या सर्वांच्या विचारानं हे जर सत्य झालं तर कदाचित जिल्ह्यामधलं आपलं पहिलं गाव असेल. आणि याआधी देखील या भूमीमध्ये स्वातंत्र्याची पहिली ठिणगी ही इथंच पेटली गेली होती. तर आता देखील आपण मराठीची ठिणगी आपल्या जिल्ह्यापुरती आपण देखील पेटवूया असं मी सर्वांना मराठा म्हणून सर्वांना आवाहन करतो. आणि जो कोणी या उपोषणाला सुरुवातीच्या दिवसापासून साखळी उपोषण थोड्या थोड्या लोकांनी रोज एक दिवस असं घेऊया आणि या उपोषणाला एक भव्य स्वरूप आणूया. धन्यवाद. तर ह्या आपल्या मराठा बांधवांनी जो काही पुढाकार घेतलेला आहे त्यांच्या पाठीशी बेवाचकर नक्कीच ठामपणे उभे आहेत. 12 बलुतेदार समाज पण आपल्या पाठीशी उभा आहे. ग्रामपंचायतीनं पण अत्यंत चांगली कौतुकास्पद भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून सगळ्यांनी एकीनं आपण हा कार्यक्रम पुढे नेऊया